आणि पुण्यात येऊन दाखल झाली. बुऱ्हाणपुरातून निघाल्याची तारीख आहे, तारीख 10 फेब्रुवारी 1665. आणि पुण्यात पोचल्याची किंवा बुऱ्हाणपुरात 4 दिवस मुअज्जमच्या बरोबर राहून, मुअज्जम या दक्षिणेचा सुभेदार आहे, शहाजाद आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते औरंगाबादला आले. तारीख आहे 10 फेब्रुवारी. आणि औरंगाबादमध्ये 4 दिवस थांबले आणि तिथून पुढे निघाले पुण्याकडे. तारीख 14 फेब्रुवारी 1665. आणि मग त्यांनी फाजलखानाला पत्र लिहिलं की तुझ्या बापाचा मृत्यू या शिवाजीराजांनी घडवून आणला, त्याचा सूड घेण्यासाठी माझ्या फौजेत दाखल हो. बरोबरच त्यांनी अनेक गोष्टी केल्या. आपल्याबरोबर असलेला इटालियन माणूस निकोला मनुची आणि त्याशिवाय अजून 2 लोक होते, त्यांना सुद्धा मिर्झा राजांनी फ्रान्सिस डी मेलो आणि डायगो डी मेलो या तिघांना वकील म्हणून मिर्झा राजांनी अनेक ठिकाणी पाठवून दिलं. मिर्झा राजाचा वकील म्हणून या गोष्टी करा. या गोष्टी म्हणजे शिवाजीराजांचे जे सगळे शत्रू आहेत ते एका वेळी मिर्झा राजांच्या बरोबर सामील होऊन शिवाजीराजांवर चालून येतील अशा पद्धतीने विचार मिर्झा राजे करायला लागले. म्हणजे मिर्झा राजाने ऍक्च्युली शिवरायांवर आक्रमण किती वेळा केलं? एकच. म्हणजे हा तोच उल्लेख आहे का जिथे संभाजीराजे गेले होते? नाही 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 नाही, संभाजीराजे तहाला गेले म्हणजे शिवाजी महाराजांनी तह केल्यानंतर संभाजी महाराज 9 वर्षाचे सरदार हे मुघलाचे सरदार केले, ते विषय आहे. हाच विषय आहे. हा बरोबर. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या ऐवजी पोराच्या नावानं मनसब घेतली, स्वतः नाही घेतली मनसब, असं आहे. मिर्झा राजांच्या या सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या चालू असताना युद्धात कुठल्याही परिस्थितीने विजय मिळाला पाहिजे म्हणून प्रत्यक्ष रणभूमीवर धीरपणानं ते उभे आहेत. रणभूमीवरचे अनेक तोडगे ते आजमावत आहेत, तसं दैवी तोडगे ते आजमावत आहेत. आणि त्यात मिर्झा राजांनी दैवी तोडगे केलेले आपण काल त्याची चर्चा केली. पहिला तोडगा केला कोटी चंडी होम हवन. एक चंडी म्हणजे काय, ते होम हवन कसं असतं, काय असतं, याच्याबद्दल आपण थोडक्यात काल चर्चा केली. तसं कोटी चंडी हवन केलं. त्याच्याबरोबर कोटी शिवलिंगार्चन, 11 कोटी, 1 कोटी नाही, 11 कोटी शिवलिंगार्चन महादेव मृत्तिकेचे करायचे. आणि त्याचं 11 कोटी म्हणजे 11 प्रकारचे म्हणजे ह्याच्यात आहे. नाही, कोटी म्हणजे प्रकार म्हणून नाही, करोड या अर्थानं. हा 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव असं जे आहे आपल्याकडं, तसं नाही आहे. हे कोटी म्हणजे खरोखर संख्यात्मक कोटी आहे. हा एवढी पूजा त्यांनी करायला आरंभ केला. आणि याशिवाय बगलामुखीचं ते वेगळंच होतं. अजून बगलामुखी काल रात्री देविका अनुष्ठान म्हणजे युद्धात विजय प्राप्तीसाठी सगळ्या गोष्टी ते करायला लागले. आणि या दरम्यान त्यांच्यात अनेक बरोबर असणारा दुसरा सरदार दिलेर खानात वाद सुरू झाला. दिलेर खानाचं म्हणणं होतं की शिवाजीराजांचे किल्ले घेणं राज्याचं सार आहेत ते घेतले पाहिजेत. आणि मिर्झा राजाचं म्हणणं होतं की किल्ल्याच्या मागे लागून वेळ घालण्यात अर्थ नाही, कारण शिवाजीराजाचे किल्ले काय आहेत ते माहीत आहे थोडंसं, ते शक्य नाही, ते सोपं नाही. त्यासाठी आपण किल्ले न घेता डोंगरी किल्ले घेण्याच्या ऐवजी खालचा मुलूक ताब्यात घ्यायला आरंभ करू. तो घेऊ, नुसता तो घेऊ नये तर जनतेला त्रास देऊ, परास्त करू, मुलूक जाळून टाकू, म्हणजे लोक हाय हाय करतील आणि शिवाजीराजांना काहीतरी विचार करावा लागेल, असा त्यांचा विषय आहे. दोन्ही गोष्टींचा विचार सगळ्या गोष्टीने करून मिर्झा राजांना निरुपायानं, तो दिलेर खान आहे ना, तो शेवट बादशाच्या मर्जीतला आहे म्हणून त्याचं थोडंसं ऐकावं लागलं. मिर्झा राजाने त्याला मान दिला आणि दिलेर खानाला सांगितलं, मंजुरी दिली त्याच्या म्हणण्याला, तुम्ही शिवाजीच्या किल्ल्याला वेढे घाला, असं बरोबर मी पण येतो. आणि त्यासाठी पहिला किल्ला निवडला पुरंदर, पुण्याच्या शेजारी आहे, सासवडला चिटकून आहे. आपण आळंदी पंढरपूर चालत येतो का नाही, त्यावेळी सासवडला 2 मुक्काम असतात. 2 मुक्काम म्हणजे
2 रात्री, दिवस एक पूर्ण मात्र सासवडला विश्रांती असते. सासवडचा आपण देवीघाट चढून वर आलो की सासवड गावात थांबतोच. ते सासवडपासून अवघ्या काही किलोमीटरवर अगदी जवळ समोर दिसतो त्या पुरंदराच्या सावलीतच राहिल्यासारखं आहे. आपण जेव्हा राहतो तेव्हा अनेक विद्यार्थी त्यावेळेस पुरंदरला जाऊन यायचा प्रयत्न करतात. जमतं, एका दिवसात जाणं येणं होऊ शकतं. पुरंदर स्वराज्यातील अत्यंत एक तोलदार बुलंद बाका किल्ला, पुण्याच्या आग्नेयेला 12 कोसावर एवढा जवळ आहे. मिर्झा राजांनी स्वराज्याच्या इतर भागातही आपली फौज पाठवून तिथेही चढाई करायचा आणि मुलूक मुरगाळून टाकायचा मनसुबा तयार केला. त्यासाठी त्यांनी चौफेर हल्ले चढवण्यासाठी जागोजागी लष्करी तळ बसवण्याची योजना केली. आता मिर्झा राजे म्हणजे योद्धा म्हणून कसा आहेत पहा आता विचार आहे. पुणे, लोणी, लोहगड-पायथा, सुपे, जुन्नर, शिरवळ या ठिकाणी छापे घालायचा त्यांनी योजना आखली. एकंदर सर्व ठिकाणी सर्व योजना बेमालूम होत्या. युद्धकौशल्याचा उत्तम दाखला इतिहासात नोंदवून ठेवावा इतकं ते निर्विवाद होतं. आणि त्यासाठी मिर्झा राजे काम करायला सुरुवात झाली. आपला एखादा सेनापती यासाठी त्यांनी पाठवायची योजना केली. मनुष्य होते ना, त्यातला एक माणूस निवडला कुतुबुद्दीन खान. आणि या कुतुबुद्दीन खानाच्या हातात मिर्झा राजांनी 7,000 फौज दिली. जुन्नर पासून ते लोहगडापर्यंतचा सगळा मावळचा भाग पिंजून काढा आणि गस्त ठेवा. लोहगडच्या हे किल्ले तर त्या भागातले जिंकाच, पण तिथं फिरा, हिंडा आणि मावळी तुकड्या आढळल्या तर त्यांना कापून काढा. 3,000 माणसाची शिबंदी लोहगडाच्या पायथ्याशी कायमची ठेवा आणि बाकीचे 4,000 घेऊन हे सगळा उद्योग गस्त घालत राहा, असं त्यांनी सांगितलं. पुण्यात इयत शाम खान याला फौजेसह ठेवलं. त्याच्या दिमतीला अजून काही लोक दिले. कोण कोण दिले? रणदौलत खान, बीरमदेव सिसोदिया, झाहिद खान, जान निसार खान, ख्वाजा अब्दुल मकारीम हे लोक दिले. तिथं पुन्हा 4,000 फौज ठेवली. याशिवाय पौडखोर, कर्यात मावळ, भोर मावळ, खेडेवारे, कानंदखोर, गुंजन मावळ या भागातही हजारो घोडेस्वाराच्या टोळ्या विविध लोकांच्या हाताखाली मिर्झा राजांनी पाठवल्या. म्हणजे एका वेळी सगळीकडे झोड उठवणं म्हणतात ते असं मिर्झा राजे ते करतायत. स्वराज्याचा मुलूक मुरगाळून काढायचा, लोकांना त्रास द्यायचा, हे सगळी योजना मिर्झा राजे करतात. आणि स्वतः मिर्झा राजे दिलेर खान पठाणाला घेऊन पुण्यातून उठले आणि निघाले कुठं? पुरंदराकडे. आघाडीला दिलेर खान आहे आणि पिछाडीला मिर्झा राजे. पुढं दिलेर खान आहे. म्हणजे सैन्याच्या चालण्यात ते पुढे आहेत. आपलं नसतं काय दिंडी नंबर 27 आणि दिंडी नंबर 1, तसं ते पुढे मागे चालतायत. निघाले तारीख 15 मार्च 1665. मिर्झा राजे 3 मार्चला पुण्यात येऊन दाखल झाले होते. लक्षात येत आहे का आपल्याला? 3 मार्च आणि 7 मार्चला तिथून जसवंत सिंग राठोड उठून निघून गेला. आता जोधपूरचा राजा हा, म्हणजे तोपर्यंत पुण्यात सांभाळत बसला होता. आता मिर्झा राजे आले म्हणून जसवंत सिंग म्हणजे हा पळून गेला तोच काल तेच सांगितलं मराठ्यांनी. औरंगजेबाच्या तसल्लीमध्ये शिवाजी महाराजांच्या समोर तिसऱ्या याच्यावर बरोबर शिवाजी महाराजांच्या समोर जो होता तो. याने माझ्या लोकांकडून, म्हणजे मी स्वतः सुद्धा नाही, माझ्या सामान्य लोकांकडून यांनी पराभव स्वीकारला आणि त्याच्या मागे मला उभारता काय म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांनी बोललं तोच हा जसवंत सिंग. याने कोंढण्याखाली शिवाजी महाराजांच्या लोकांचा मार खाल्ला होता. कोंढण्याचा वेढा घालून बसला होता आणि त्यावेळेस शिवाजी महाराज पुण्यात येऊन छापा घालून गेले आणि त्याच वेळेस पुण्यातनं शिवाजी महाराज राजगडावर म्हणजे गेले आणि तसंच पुन्हा शिवमोगा शेजारून सुरतेला गेले, तरी याला कळलं नाही तोच हा जसवंत सिंग. याने मग पुण्याची सगळी कारभाराची कारकीर्द मिर्झा राजांच्या हाती सोपवली आणि हा निघून दिल्लीकडे गेला तारीख 7 मार्च. आणि आता 15 मार्चला मिर्झा राजे पुण्यातून उठतायत आणि पुरंदराकडे निघाले. वाटेत लोणी काळभोर गाव आहे. आपल्याला रेल्वेनं जाताना किंवा आपण हायवेनं जेव्हा पुण्यात जातो, आता पंढरपूरनं बरं का, आळंदीतनं नाही,
त्यावेळेस हे लोणी कारभार लावं लागतं. तिथे 2 लोक रायाजी आणि हनुमंतराव हे 2 जण मिर्झाराजाला येऊन मिळाले लोणी काळभोरचे येथे. बहुतेक ही काळभोर असली पाहिजेत, रायाजी काळभोर आणि हनुमंतराव काळभोर असा अंदाज आहे. या दोघांना 300 बरकंदाज हाशमीला दिले आणि तिथं त्यांनी ठेवलं मिर्झाराजांनी. आणि मिर्झाराजे पुढे निघाले. 300 लोक इथे ठेवले. बरकंदाज म्हणजे बंदूकवाले हाशम लोणी काळभोर गावात ठेवले आणि मिर्झाराजे पुढे निघाले. त्यांची गती खूप जोरानं होती, पण काय करावं, फौज अफाट, त्याबरोबर युद्धखाना तोफखाना, युद्ध साहित्य, इतर सारसरंजाम हे बरंच जास्त असल्यामुळं शाहिस्तेखानापेक्षा त्यांची गती मंद होती. म्हणजे मिर्झाराजेच्या हिशोबात ते गती नव्हते, पण शाहिस्तेखानापेक्षा ते हळूहळू चालले होते. पुण्यापासून राजेवाडीपर्यंत मिर्झाराजे आले. हे अंतर पोचायला मिर्झाराजांना जवळजवळ 15 दिवस लागले. पुणे ते राजेवाडीला मिर्झाराजे पोहोचले तारीख 30 मार्च 1665. हे अंतर आहे 15 कोस. म्हणजे 15 कोस चालायला किती दिवस? 15 दिवस. रोज किती कोस? 1 कोस. आता आपण गावाकडे 1 कोसभर चालतो तेव्हा किती वेळ लागतो बघा. पण हे लष्कर आहे ना, ह्यांच्या सगळ्या व्यवस्था बघत जावं लागतं. फार अवघड असतं लष्कराचं काम. पाणी बघावं लागतं, एवढ्या लोकांचं पाणी पाहिजे, मागचा पडाव पुढे नेऊन टाकायचा. आता आपल्या पालखी सोहळ्यात ते असतं ना सगळं त्यामुळे माहीत आहे विषय, ते द्या सोडून. फार अवघड असतं लष्कराचं काम, चालणं अवघड असतं. लष्कर केवढं मोठं असतं किंवा कसं असतं. विजयनगरचे राजे कृष्णदेवराय, रामदेवराय हे आपल्याला माहीत आहे. पण यांचं लष्कर किती प्रचंड होतं, किती प्रचंड. ते राकस्तानडीची लढाई झाली आणि त्यात लष्कर बुडालं, विजयनगरचा पराभव झाला, हे सगळं माहीत आहे. लाखांची फौज होती वगैरे वगैरे. पण लष्कर किती मोठं होतं त्याचं एक परिमाण वेगळ्या पद्धतीनं सांगतो. लष्कर चालायला लागलं घोडदळ आणि हत्तीचं दळ की ते चालत असताना त्यांच्या पायानं धुराळा उठतो आणि मग सगळं आसमंत कोंदून जातं धुराळा उठून. म्हणून लष्कराच्या पुढं विजयनगरचे राजे त्यांची भिस्ती असायची. भिस्ती म्हणजे माहिती ना, पखाल घेतलेली, त्या रेड्याच्या अंगावर दोन्ही बाजूला चामड्याची पखाल टाकलेली असती, त्यात पाणी भरलेलं असतं आणि ते पाणी भिस्ती त्या चामड्याच्याच पखालीनं रस्त्यावर टाकतो. म्हणजे सडा टाकत जातो, म्हणजे माती बसते, उठत नाही. येतं का लक्षात? अशी भिस्ती त्यांच्या बरोबर असायची, ती उठू नये म्हणून. ती भिस्ती किती असायची? 10,000 भिस्ती असायची. म्हणजे केवढी संख्या असेल सैन्याची. 10,000 भिस्ती रस्त्यानं पाणी टाकत जायची, म्हणजे धुराळा उठू नये म्हणून. आणि मग मुक्काम पडल्यावरती त्या सैन्याला पाणी द्यायला परत ते भिस्ती लागतातच. एवढी संख्या प्रचंड असायची. मिर्झाराजाचं लष्कर आता ते 15 दिवसात 15 कोस या पद्धतीने चालत आहे. मिर्झाराजे स्वतः आघाडीला दिलेर खानाला ठेवून आपण पिछाडीला चालत होते. आता तो पुरंदरचा किल्ला 7 कोसावर दिसायला लागला. खान उत्सुक झाला, केव्हा एकदा त्याला जातून भेटतो, केव्हा एकदा पुरंदराचा गळा घोटतो, असंच त्याला वाटायला लागलं. मिर्झाराजे आपल्या तोफखान्यासह आणि फौजेसह सासवडकडे जात होते. हळूहळू सासवड एका मजल्यावर राहिलं, म्हणजे 1 कोसावर राहिलं आता ह्यांच्या हिशोबानं. आणि मिर्झाराजे त्या तयारीला, ते भुलेश्वराच्या त्या डोंगरातून हळूहळू वर येत आहेत. एक खिंड आणि घाटाची एक वाट. भुलेश्वरातनं कधी भुलेश्वर पाहिला आहे का? नाही महादेव, आपण पाहिली नसेल, केली नाही. थोडासा लहान घाट आहे, पण तसंच भुलेश्वरावरून वर आलं की एकदम जेजुरीपाशी सासवडपाशी निघतं. 2 फाटे फुटतात जेजुरीपाशी. एक सरळ पंढरपूरकडे येतो आणि भुलेश्वराकडे जातो. तो मिर्झाराजे या रस्त्यानं वर येत आहेत, पण ते सासवडकडे चालले आहेत. करे पठारात उतरायचं आहे त्यांना. दिलेर खान पुढे रवाना झाला. तो सासवडला पोचला आणि मुक्कामासाठी जागा पाहायला लागला. तळ पडायला कसं पाहिजे ते. एवढ्यात खळबळ उडाली, धावपळ उडाली. खान आश्चर्याने पाहायला लागला. काय झालं? मराठी आले, खरोखरच मराठी आले. मराठ्यांनी अकस्मात खानाच्या छावणीवर, आता अजून उभा राहायचे, पण सैन्यावर छापा घातला, मोगलांवर धाड घातली. किती विशेष आहे ना. किती मोगल आहेत, काय आहे, संख्या तर प्रचंड दिसते. वरून पाहिलं असेल किती लोक आहेत,
पण किती आहेत काय करायचं आहे, पण आम्ही कोण आहेत दाखवायचं आहे ना का. चुटका, एक बारीक चुटका दाखवू, इथे येणं अवघड आहे. आम्ही काय करू शकतो, आता आज आघाडी बुडवतो, आज पिछाडी बुडवतो, पण उद्या सगळंच सैन्य बुडवतो, ठेवत नाही. एकदम आरडाओरडा, कापाकापी, धुमाकूळ सुरू झाला. खानानं लगेच फौज सावरली, मराठ्यांवर प्रतिहल्ला केला. साधली तेवढी कापाकापी झाली, मराठी पळून गेले, थांबले नाही. कुठून आले कुणास ठाऊक, कुठे गेले कुणास ठाऊक. दिलेर खानाला पहिली सलामी मिळाली. दिलेर खान मात्र त्यांच्या पाठलागावर फौज सोडून पाठलागावर लागला. त्याच्या हाती कोणी लागलं नाही. परंतु तरीही त्या फौजेनं थेट पुरंदरचा पायथा गाठला. पुरंदरावर आणि वज्रगडावर, वज्रगड हे पुरंदरचं जुळ भावंड आहे. 2 किल्ल्याचा 1 किल्ला असल्यासारखा आहे ते. वज्रगडावर मराठ्यांनाही शत्रूची फौज येताना दिसली. पाठलागावर गेले पण काही सापडलं नाही. आणि ते पाठलाग करत करत पुरंदराच्या पायथ्यापर्यंत टेकले. दोन्ही गडावरची मराठी हुशार होते, दोन्ही सज्ज होते, तयार होते. भराभरा तोफा बंदुका ठासल्या आणि ठो ठो करून टाकल्या. एकच सरबत्ती झाली. सवाल यायच्या आधी जबाब कडकडले. अजून मिर्झाराजे यायच्या आधीच वरनं धाड थाड थाड उडवून मोकळी झाली मराठी. खानाने माघार नाही घेतली. आता त्याने गडाच्या पायथ्यालाच तळ दिला आणि राजांना निरोप कळवला. कुणाला? मिर्झाराजांना, की मी सासवडाला मुक्काम न करता थेट पुरंदराच्या पायथ्याला आलो आहे, तुम्ही इथे या. तारीख 31 मार्च 1665. बघा किती गतीनं आले. हा पुरंदराच्या आसमंतात तडकाफडकी एकदम गडबड उडाली. ढग गडगडले, कडकडले बंदुका गोळ्यांनी. आणि आता पुरंदर युद्धाला तयार झाला. मोगलाचं सैन्य गडाखाली जमलं. मिर्झाराजेंनी ताबडतोब पुरंदराला मोर्चे लावायला सुरुवात केली. कीरत सिंग, राजा राय सिंग, कुबात खान, मित्रसेन, इंद्रमण बुंदेला, बख्तियार बादल 30,000 स्वारासह गडाकडे रवाना झाली. पुरंदर आणि वज्रगड या वेड्याला कुमक करण्यास हुकूम दिला. आता या दोन्ही किल्ले घेण्यासाठी मिर्झाराजे तयारी करायला लागली. स्वतः मागोमाग तोफखाना, मोर्चेबंदीचं साहित्य आणि बेलदार त्यांनी रवाना केले. बेलदार म्हणजे सामान वाहतूक करतात, गाढवावरून दगड वगैरे पाथरवटाचं काम करतात, त्यातले ती लोक. या सगळ्यांसह मिर्झाराजे तिथं आले. धुळीच्या लोटातून पुरंदराकडे या फौज फाटा रोरावत निघाला. मिर्झाराजांनी करीपठारातील सुप्याच्या ठाण्यावर, आता ती मगाशी सांगितलं तो वेगळा कुबात खान, कुतुबुद्दीन खान, तो जुन्नरपासून लोणीपर्यंत, लोहाडापर्यंत, आणि आता दुसरा शर्जा खान सुप्याच्या ठाण्यावर पाठवला. त्याच्याबरोबर हसन खान, चौहर खान, जगत सिंग हे सरदार दिले. दुसऱ्या दिवशी म्हणजे आता 1 एप्रिलला मिर्झाराजे स्वतः पुरंदराच्या पायथ्याला येऊन पोहोचले. पुरंदर आणि सासवडच्या दरम्यान नारायण पेठेजवळ त्यांनी आपला शामियाना उभा केला. आता हा विचार जेव्हा आपण सासवडात जातो, इथे नारायणपेठ कुठं आहे ते बघितलं. सासवड आणि पुरंदराच्या मध्यात, म्हणजे सासवड गावाचाच भाग आहे नारायणपेठ असा आहे. मिर्झाराजांची डाक दिल्लीला कालही सांगितलं, सतत जात होती, रोज जात होती. डाक म्हणजे पत्र. इथून ते बादशाला वारंवार लिहित होते. काय रोज काय लिहावं, आम्ही इथपर्यंत आलो हे लिहावं. पण तरी सुद्धा काय लिहावं, मिर्झाराजे काय लिहितात पहा. ज्या कामासाठी मी इथं आलोय, ज्याच्यासाठी माझी नेमणूक केली आहे, त्या कामात रात्रंदिवस एका क्षणाची विश्रांती न घेता मला शांतता मिळत नाही आणि मी त्या कामात रत आहे. म्हणजे किती बादशाच्या चरणी लीन असावं, किती त्याचं उदो करावा. हे अधर्मासाठी का होणं पण इमानदार आहे. म्हणजे भीष्मासारखंच काम आहे. हा खरंय भीष्मासारखं काम आहे. कुंभकर्णासारखं म्हणलं तरी चालतंय. कुंभकर्ण हा खरंय ना. त्याला धर्म काय अधर्म काय कळत होता. राम राजा आहे, नुसतं राजा नाही, हा देव आहे. हे कळत. ज्या अर्थी ते सगळं होतंय, तू अधर्म करतोय, तू एक स्त्री पळवून आणली, हेही कळतंय, चुकीचं आहे कळतंय, पण वळत नाही.
कारण भावाला सोडून जाणं हा धर्म नाही हे त्याच्या अपेक्षित आहे. भावालाच नाही तर देशद्रोह करणं हे देश हा त्याही दृष्टीने तो विचार करतोय. काही का असं ना, मिर्झाराजे तसे आहेत, नित्य बादशाची आराधना म्हणल्यासारखं चालू आहे. कोटी लिंगार्चन करणं इकडे बादशाची नित्य आराधना करणं एकसारखंच आहे. मी तुमच्या शब्दासाठी तुम्हाला मी शब्द दिलाय, शिवाजीला पराभूत करेन, किंवा तुम्ही माझी नेमणूक केली आहे आणि तुमचा शब्द रान मानून मी त्याच्यावर चालतोय. शब्द कोणाचा ऐकावा त्यालाही खरं महत्व आहे. शब्द कोणाचा ऐकावा? प्रभू रामचंद्राच्या भाषेत शब्द बापाचा ऐकावा. हा, शिवाजी महाराजांच्या चरित्रात ते आहे. कोणाला शब्द द्यावा आणि कोणाला शब्द फिरवावा हे शिवाजी महाराज जाणतात. अनेक ठिकाणी त्यांच्या शब्दाचे विषय आहे. म्हणजे अफजल खानाला शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलाला सांगितलं की अफजल खान क्रिया शपथ मागेल, म्हणजे शब्द मागेल की शिवाजी महाराजांच्या मनात कुठलंही कपट नाही, तुम्ही द्या. दिलं वकिलाने, पण शब्द पाळायचा का नाही हे शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं. शिवाजी महाराजांच्या मनात तुमच्याविषयी कपट नाही, तुम्हाला ते दगा करणार नाहीत. शब्द दिला, अगदी जानवं पकडून दिला. तुम बम्मन हो, तुम सच बोलते हो, बोलो. शिवाजी की दृष्टी क्या है? आपल्याविषयी शिवाजी महाराजांच्या मनात अजिबात कपट नाही. शब्द देणारा माणूस आणि त्याला लावणारा माणूस दोन्ही महत्वाचे त्यातले. शब्द पाळायचा का नाही शिवाजी महाराज माहिती आहे. देणारा पंताजी काका त्यांना शिवाजी महाराज पुरते माहिती आहे. शब्द दिला 100% दिला. इथंच नाही, पुढे सुद्धा असं खूप वेळा आहे शिवाजी महाराजांच्या चरित्रात. शब्द पाळला पाहिजे, पण धर्माचा पाळला पाहिजे. गाय कुणीकडे गेली पळून खाटकाला नाही सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा सांगायचंय तेव्हा सांगितलं नाही पाहिजे खरं. गाय डावीकडे गेली का उजवीकडे गेली, पळत आलेली गाय खटकाच्या हातातून गाय डावीकडे गेली तर आपण उजवीकडे सांगितली पाहिजे, वाचवली पाहिजे. खरं तर ताकद असेल ना तर खाटीक तिथंच संपवला पाहिजे. हा, पण नाही. आता काळानं, आताच्या तंत्रानं, आताच्या धर्मानं, आताच्या कायद्यानं खाटीक नाही अडवता येत. अडवता येत म्हणजे मारता येत नाही, अडवता येतो की. आता गोवधबंदीचा कायदा आहे हिंदुस्थानभर, महाराष्ट्र सरकारनं तो केलाय, अनेक राज्यात तो लागू आहे. गाय मारता नाही येत, पण तरी खाटीक मारतात ना. मग ते अधर्म करतात. आला ठक ठकवा, याला त्याला. आता नाग आला तर त्याला का दूध पाजायचं? नाग आला तर त्याला ठेचलाच पाहिजे, साप आला तर ठेचलाच पाहिजे. एखादा कपटी माणूस आला तर ठकासी महाटक झालं पाहिजे, कपट्याला महाकपट केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी ते केलं. अफजल खान काय बऱ्याच बोलायला येत होता, कपटाने येत होता. त्याचं कपट संपवण्यासाठी महाकपट घेतलं. प्रभू रामचंद्राच्या चरित्रात सरळ सरळ असा दाखला नाही सापडत, पण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात खूप ठिकाणी सापडत. जरासंध कपटी आहे, त्याला संपवायला महाकपट केलं. ब्राह्मण वेश धारण केला आणि 3 जण समोर उभारले. काय इच्छा आहे? दान पाहिजे. काय इच्छा आहे? सरळपणानं लढाई करायला गेली असते तर जरासंधानं ठेवलं असतं का? नाही. युद्ध करायचं म्हणजे गर्जना करत डोल नगारे वाजवत जातात. तसं गेलं असतं तर जरासंध महाभयंकर आहे. भगवान श्रीकृष्णाला त्याच्या पुढून पळून जावं लागलं, म्हणून नाव धारण केलं रणछोडदास. आता ब्राह्मण वेश धारण केला आणि दान मागायला गेली. कपट आहे की नाही? काय सरळ आहे? दान दे. काय दे? तुझ्याशी युद्ध करायची इच्छा आहे, तुझ्याशी मल्ल युद्ध करायचं आहे, तू आमच्याशी मल्ल युद्ध कर. मग त्याने इच्छापूर्ती करतो म्हणला. तोही हुशार होता, तो काही वेळा नव्हता. तो म्हणला, ज्या अर्थी मल्ल युद्ध करायला येत आहे त्या अर्थी तुम्ही ब्राह्मण नाही. लक्षात येते का? ज्या अर्थी तुमच्या खांद्याला घटे पडलेले आहेत त्या अर्थी हे खांदे ब्राह्मणाचे नाहीत, कारण हे घटे खांद्यावर धनुष्य घेऊन किंवा भाता बाळगूनच पडू शकतात. आणि मग तिघात कुस्ती करताना ते असतं, तिघात माझ्यात तुल्यबळ कोण आहे त्याच्याशी युद्ध करतो. ज्याचं शरीर तगडं आहे, मी ज्याच्याशी युद्ध करावं अशी लायकी ज्याची आहे, तो बरा महापराक्रमी भीम आहे, त्याच्याबरोबर मी युद्ध करतो. कारण तू कृष्ण, तू 10 वेळा माझ्या पुढून पळून गेलाय. तू अर्जुन, तू माझ्या योग्यतेचा नाही. मग कोण योग्यतेचा आहे? भीम योग्यतेचा आहे. म्हणजे कपटाला महाकपट करावं लागतं. भीम घेऊन गेलाय आणि भीमाने त्याचं ते कपट तोडलं.
संपवला जरासंध. तसं शिवाजी महाराजांच्या चरित्रात अनेक ठिकाणी आहे, पण याला शब्द कुठं द्यायचा आणि काय कळायचा कळत नाही. हा औरंगजेबाच्या पायावरती निष्ठा ठेवून आलेला आहे ना. आता त्यांनी सेनेची दुसरी तुकडी केली आणि तेच सुप्यावर पाठवली. एक लोहगडापासून जुन्नरपर्यंत, दुसरी सुप्याच्या ठाण्यावर. ते 5 मावळं मगाशी सांगितले, खेडेबारे, कर्यात मावळ, भोर मावळ, कानात खोरं, उंजन मावळ, इथं पौड खोरं, इथं पाठवलेली वेगळी. म्हणजे सगळीकडून केवढी रमणधुमाळी उठवतोय बघा. आणि तरी बादशाला कळवतोय, मी ज्या कामासाठी आलोय त्या कामात एका क्षणाची विश्रांती मी घेत नाही. तुमच्या पायावर निष्ठा ठेवून मी चाललेलो आहे. तुम्ही सांगितलेलं काम निष्ठेनं करतोय. तो सिद्धी जोहरही रोज असंच करत होता. मी क्षणाची विश्रांती घेत नाही, तुमच्या शब्दासाठी मी सगळं करतोय. तुम्हाला दिलेला शब्द किंवा तुमची आज्ञाप्रमाण म्हणून शिवाजीचा निपात करायला आलाय. शिवाजीला कोंडून धरलंय, त्याच्यावर विश्वास ठेवू नको. बादशाह ओळखतो, शिवाजीच्या शब्दावर विश्वास ठेवू नको. तो भुलवेल, तो खोटं बोलेल. रोज पुत्र आहे. म्हणजे शिवाजी महाराज परक्याला कळतात, शिवाजी महाराज फसवतात हे त्यांना कळतं, तरी ते फसतात. हा पुढचा भाग आहे. अक्षरशः ही गोष्ट सत्य होती. विश्रांती मिर्झाराजे घेत नव्हते. अविश्रांत मेहनत करून स्वराज्य उद्ध्वस्त करत होते आणि बादशाची मिजाज वाढवित होते. मिर्झाराजे आपल्या यजमानाला पुढे नेत होते. बघा बरं का किती काळजी करतात बादशाची किंवा स्वराज्य नासाची. कोकण किनाऱ्याविषयी शिवाजी अजून निर्धास्त आहे. आता मी आलेलो भूमीवरून सरळ आलोय दिल्लीतनं, पण यावेळी गुजरात येथून जर मोगलाचा एखादा आरमार कोकण किनाऱ्यावर येईल तर शिवाजीच्या मुलखातून आपल्याला लूट मिळेल आणि कोकणही सांभाळण्यासाठी शिवाजी धडपड उडेल. लक्षात येते का? म्हणजे इकडून भूमीवरून मी हल्ला करतोय, तसं सागरातून तुम्ही या. मिर्झाराजे औरंगजेबाला कळवतात, एखादा आरमार गुजरातीतून पाठवा. किती औरंगजेबाच्या उत्कर्षाची तळमळ आहे, किती त्याचं कल्याण चिंतावं. हा, रामाच्या वंशात असून रावणाचा उदो उदो. खरोखर मोगल बादशावर निस्सीम प्रेम करावं राजपुतांनीच. किती प्रेम, दिव्य प्रेम. आणि स्वकीयांशी वैर करावं राजपुतांनीच. शिवाजी महाराज स्वकीय आहेत, हिंदू आहेत, नवे नवे एका कुळातले. शिवाजी महाराज म्हणजे भोसल्यांचं सिसोदियाचं कुळ आणि मिर्झाराजांचं म्हणजे रामाचं कुळ एकच आहे. अग्निवैर, मित्रत्व एक तसंच आणि वैर एक कडकडीत तसंच. जाळून पळून राग करणारं वैर इथं करतायत मिर्झाराजे. आणि केलंच मिर्झाराजांनी, ते केलं. स्वराज्यातली गावच्या गावी फौजा पाठवून मिर्झाराजांनी भस्मसात केली. करे पठार उजाड झालं. नव्या संकटाने प्रजा भाजून निघायला लागली. लोक पळून डोंगरात निघून गेले, पण गावं आणि उभी पिकं, आता मार्च महिन्यात काय पिकं असणार म्हणा, पण जे काही होतं काढून ठेवलेलं होतं ते सगळं मिर्झाराजांनी जाळून टाकलं. बायका पळवून न्यायला पुन्हा आरंभ झाला. गाई वासर हाकीत मारीत फौजीकडे न्यायला लागली. सापडतील तेवढे पुरुष कैदी करून न्यायला लागले, वेडबेगार म्हणून कामाला. आणि गायगुरं तेही लष्कराच्या कामाला किंवा ते मुसलमान लोक कापून खायला. धान्य वैरण सगळं काही घरातलं आहे ते उचलून न्यायला सुरुवात झाली. सार सर्वस्व लुटायला आरंभ झाला. सगळंच धुवून नेल्यावर काय उरणार हो, कोळशे. पण शिवाजी महाराजांचं व्रत घेतलेली माणसं आहेत ना, ती ते कोळशाचा व्यापार करायला बसतात. माहिती आहे ना, भालजी पेंढारकर शिवाजी महाराजांसाठी सगळं आयुष्य वेचलं, तिकडंच जीवन खर्ची घातलं. शिवाजी महाराजांसाठी म्हणजे घराचा लिलाव झाला तरी त्यांनी ते डगमगले नाही. चित्रपट काढला छत्रपती शिवाजी, तो मराठीतला उत्तम चित्रपट. अनेक चित्रपट काढले. चित्रपट महर्षी, नुसतं महर्षी नाही, मी पुढचं सांगेन. राज कपूरचे वडील पृथ्वीराज कपूर हे ज्यांच्या पायापाशी बसून चित्रपटातले अभिनयाचे धडे शिकत होते, ते अनेक हिंदी चित्रपट सृष्टीतले दिग्गज मोठे मोठे नट भालजी पेंढारकरांच्या शेजारी नवे पायाला बसत होते. त्यांचं बाबा म्हणून पाद्यपूजन करत होते, त्यांच्याकडून अभिनय शिकत होते. आणि त्यांचा अभिनय शिकवणं
साधं नाही, छडी लागी छमछम, चुकलं की छडी वाढायची. असं कर म्हणजे मावळ्याने कसं करायचं आणि राजाने कसं करायचं ते सगळे अभिनय स्वतः करून दाखवायचे. नुसतं दाखवायचे नाही, तालमी करून घ्यायचे. आता कसं असतं, आपली कथा अशी अशी आहे, राजाने अमकं करायचं म्हणून दिग्दर्शक सांगतो आणि तसं शूट करताना फक्त केलं जातं. बालजीकडे तसं नव्हतं. एखादा सीन दिवसभर घटवायचा आणि मग तो प्रत्यक्ष शूट करायचा. आणि ती राजाने कसं वागायचं, कसं राहायचं, हात कसा करायचा, मागे कसं जायचं, पुढं कसं जायचं, वाक्य कशी बोलायची, हे सगळं ते सांगायचे. राजाच नाही, जेवढी पात्र त्या सीनमध्ये आहेत तेवढ्या सगळ्याचा अभिनय बालजी सांगायचे आणि त्याप्रमाणे ते करायचे. लक्षात ठेवा, ही बालजी अशी होते. बालजीच्या विषयाने एक विषय पटकन सांगून टाकतो. राज कपूर आपल्याला माहित आहे, हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात मोठा नट म्हणून त्याची किंमत आहे आजच्या भाषेत. या राज कपूरला पहिल्यांदा चित्रपटात बालजीने उभं केलं. एक महाभारताचा विषयाचा चित्रपट चालू होता. त्याचे वडील राज कपूरचे, पृथ्वीराज कपूर, त्या चित्रपटात काम करत होते. कोल्हापुरात शूटिंग चालू होतं. मुंबईत असेल पण बहुतेक कोल्हापूरच, मुंबई नाही. बालजीचे सगळे चित्रपट कोल्हापुरात असायचे. कोल्हापूरला चित्रनगरी म्हणलं जात होतं. आता ते सगळं मुंबईकडे हल्लं. आणि चित्रपटाचं शूटिंग चालू असताना वडिलांना भेटायला राज कपूर आला. तेव्हा तो 16 ते 18 वर्षाचा होता, लहानसा होता, अजून फारसं जग माहीत नसलेला असा. वडिलांना भेटला वगैरे सगळं झालं. 2-4 दिवस राहिला आणि शूटिंगमध्ये नारद मुनीची काही गरज आहे म्हणून नारद बालजींना सांगायला लागले, नारद पाहिजे, कुणाला उभं करायचं. ती माणसं कामाच्या हाताखालची, कुणाला नारद करायचं, कुणाला नारद करायचं, कुणाला. त्यांनी विचार केला. ते पृथ्वीराज कपूरचं पोरगा आले, त्याला करा म्हणले नारद. त्याला बोलवून आणलं, त्याला नारद केलं. 1-1.5 मिनिटाचं काम, तेवढं शूटिंग झालं, संपलं. पण बापाची प्रज्ञा नाही, पृथ्वीराज कपूरची म्हणणार ना असं ताकद नाही की माझ्या पोराला कशाला उभं करताय, हो काय करायचं आहे, नको ते, असं म्हणू शकत नव्हती बालजीला ती. मग ते राज कपूरनं नारद केला, झालं. संध्याकाळी बालजीने त्याला हाका मारला, इकडे म्हणली. एक पाकिट त्याच्या हातात दिलं, हे धर. त्याने घेतलं, वडिलाच्या हातात दिलं. वडिलांनी बघितलं, काय हे बाबांनी दिलंय. बाबा म्हणायचं त्यांना बालजीने, हे बाबांनी दिलंय. त्याने ते काढून बघितलं. तिने बघितलं त्यात 500 रुपये होते. त्यावेळेस राज कपूर 18 वर्षाचा असताना, 16 वर्षाचा असताना, लक्षात ठेवा, 500 रुपये होते. ते वडील म्हणले, हे कशाचे 500 रुपये? ते म्हणला, मला काय माहित नाही, बाबांनी दिले एवढंच मला माहिती. वडील गेले बाबाकडं किंवा त्या पोराला, हे जर पाकिटांचा बाबाला देऊ नये, माझ्या वडिलांना नको म्हणून सांगितलं. ती राज कपूर गेला बाबाकडं, हे वडील वडिलांनी दिले, त्याला काय दादा अण्णा काय म्हणत असतील त्यांच्यात, ते हे दिलंय माघारी, नको म्हणून सांगितलंय. बजा फारशे आणायच म्हणजे तुझ्या बापाला दे. बालजीने घेतलं नाही. घेतलं, ती गेला परत बापाकडं. बाप परत आली, अहो काय 500 रुपये दिलेत म्हणजे, कशाला काय, त्याला नारद केलाय, त्याचा आज मेहनताना दिलाय म्हणजे मी बालजी. यावेळेस भालजीकडं जे कामाला असणारे नट असायचे मोठे मोठे बरं का, त्यांना महिना पगार असायचा. एका चित्रपटाचं मानधन 2 लाख, 2 कोटी, 20 कोटी असं नव्हतं. महिन्याला पगार 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 100 रुपये पगार. सगळ्यात मोठ्या नटाला 100 रुपये म्हणजे खूप झाला त्यावेळेसचा पगार. त्यावेळेस त्याला 500 रुपये दिले होते बालजी. आणि मग ते पृथ्वीराज कपूरने भालजीला परत दिले पैसे. अहो 500 रुपये एवढे काय, त्यानं चित्रपटात आज काम केलंय, त्याला पहिल्यांदा उभं केलंय, त्याचे त्याला दिलंय म्हणले बक्षीस. अहो पण 500 रुपये असतात का बाबा, एवढं नका देऊ, हे बरोबर नाही. म्हणून वडील म्हणत होते, म्हणजे योग्य मेहनताना द्या, द्यायचा आहे तर 2 रुपये द्या, 10 रुपये द्या, त्याची योग्यता पाहून द्या. बालजी म्हणले, पोराला खायला दिलेत पैसे, तुला काय करायचं आहे, तुझं माझा काय संबंध, मी पोराला खायला दिलेत पैसे. निरुपायानं पृथ्वीराज कपूरने ते पैसे घेतले, तसेच ठेवले. आणि पृथ्वीराज कपूर मुंबईला गेल्यावर एक जागा घेतली. या पैशाचं करायचं काय म्हणून मोकळा प्लॉट घेतला, तो पोराला दिला, पोराच्या नावावर खरेदी केला. तो म्हणजे आरके स्टुडिओ. म्हणजे भालजीने दिलेल्या पैशातनं तो स्टुडिओ उभारलाय 500 रुपयात, लक्षात ठेवा. आरके स्टुडिओ म्हणजे राज कपूर स्टुडिओ मुंबईत. तिथं फिल्म युनिट मधले सगळे चित्रपट शूटिंग होतात ते मुंबईतलं. ते भालजी, त्यांचं घर, त्यांचा स्टुडिओ गांधीवादानंतर हे हिंदुत्ववादी आहेत म्हणून जाळलं. गांधीची हत्या झाली म्हणून हे हिंदुत्ववादी आहेत, हिंदू सभेचे आहेत म्हणून जाळलं. ते त्यावेळेस पन्हाळ्यावर होते. सगळ्या स्टुडिओची राख रांगोळी झाली होती, कोळशी उरले होते, बायका वगैरे सगळे पन्हाळ्यावर होते. आणि बालजी, लोक वाटले की हताश झाले, पण बालजी म्हणले हताश व्हायचं काय कारण, जळलेल्या स्टुडिओचे हे कोळशे आहेत ना, त्याचा व्यापार करू. म्हणजे पुन्हा प्रेरणा येते ना,
किंवा जीवन कसं जगावं शिकायचं असेल तर अशा लोकांकडून शिकावं. कधी हताश नाही व्हायचं. शिवाजी महाराजांची प्रेरणा अशी असते. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा निर्मिती. राख विकू, शेताला लागते ना राख. कोळशे विकू, त्याच्यावर उदरनिर्वाह करू, त्यातून उभे राहू. भालजी असे आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचे पाईक असे आहेत आणि मिर्झाराजे हे कोळशे करायला लागलेले आहेत. स्वराज्यासाठी आपले जीव वळणारे आणि स्वराज्यासाठी तुमच्या आमच्या घराचे कोळशे करणारे, यातला फरक हा आहे. बादशाच्या पायी निष्ठा ठेवून शिवाजी महाराजांच्या लोकांचे कोळशे करणारे लोक अजूनही स्वराज्यात खूप आहेत, अजूनही या देशात खूप आहेत. प्रभू रामचंद्राचे वंशज आपण, राजपुतांचे कंठमणी, धर्मनिष्ठ व्रतस्थ असणारे मिर्झा राजे आपल्याच बांधवांच्या रामराज्याची धुळधाण करीत होते. औरंगजेबाला महाराष्ट्र राज्य मिळवून देण्यासाठी शिवराज्यावर आगीचा वर्षाव करीत होते आणि भवानी शंकरापुढे कोटीचंडाच्या होमात तुपाच्या धारा ओतीत होते. शिवाजी महाराजांच्या अंतःकरणाची तळमळ माशासारखी होत होती. स्त्रीचं राज्य, स्त्रीवर भार घातलाय, काय करावं, तिचे चित्त असेल ते ती करील, असे उद्गार ते वारंवार काढीत होते. गेल्या 500 वर्षात उत्तर हिंदुस्थानात जे घडू शकलं नाही ते दक्षिण हिंदुस्थानात घडलंय, ते मी घडवून दाखवतोय. सदाचाराच्या आणि सुसंस्कृतीच्या मानवतेच्या या रानटी वैऱ्यांना त्यांच्या उन्मत्त सिंहासनावरून तंगडीला धरून मी खाली ओढतोय. भगवान श्रीकृष्णाने कंसाला कसं खाली ओढलं माहिती आहे ना? सिंहासनावरून फरफडत खाली ओढलं, त्याच्या छातीवर बसून बुक्क्या मारून त्याचा अंत केला. मी ते करतोय. ती महत्वाकांक्षा माझ्या हृदयात आहे. पण काय करावं? प्रयत्न पुरुषांसाठी मी पराकाष्ठा करली आहे. मराठ्यांच्या खोपट्या खोपट्यातून फुलत्या जवानीचे हजारो जवान या महापवित्र धारा तीर्थात जय भवानी हर हर महादेव करीत उड्या मारतायत. महाराज आणि महाराजांचे सवंगडी या थोर पुण्यकार्यात, देवकार्यात, धर्मकार्यात, लोककार्यात आयुष्याचा यज्ञ करतायत आणि मिर्झाराजे या मराठ्यांची घरं जाळून वेगळाच यज्ञ मांडतायत. हजारो अडचणींच्या आणि संकटाच्या अग्निप्रलयातून ज्वालेवर स्वार होऊन महाराज छातीवर मूठ आपटून सुलतानांना बजवीत होते. पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी मी जन्माला आलोय. माझ्या भूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. ते बजावायला मी चुकणार नाही. खरं स्वराज्यातल्या लोकांचं कठीण आहे. शिवाजी महाराज त्याचे नेतृत्व करतायत म्हणून आपण विचार करतोय, पण प्रत्येक माणूस शिवाजी महाराज झालाय असं मला वाटतं यावेळेस. का हो? सैन्य सरहद्दीवर लढतंय आणि आपण सुखात निर्धास्त राहिलोय म्हणून आपल्याला त्याची जाणीव नाही. पण आपण आपल्या घरात जागेवर युद्ध घडतंय आणि घराघरातून आगी पेटतायत. आपल्या घरातले तरुण पुरुष ओढून नेले जात आहेत, मारले जात आहेत, बायका मुलांना पळवून नेलं जातंय, घरातलं सर्वस्व लुटून नेलं जातंय. अशा काळातही लोक शिवाजी महाराजांच्या बरोबर राहतात. साधी गोष्ट आहे का? सामान्य नाही आहे, असामान्य आहे. अनेक गोष्टींचा विचार करा. अहो, एखाद्या क्षुल्लक गोष्टीने आपण खचून जातो. क्षुल्लक, नुसतं पायाला जखम झाली, लागलं तर 3 दिवस घराच्या बाहेर येत नाही. इथं घरातही नाहीत. रोज येणारी धाडच इथे आहे. रोज पकडून नेताय, त्यांना तोंड द्यायचं घरात राहून. ती लष्कर लढतंय ती वेगळं, त्यांना तोंड द्यायचं, घरातल्या वस्तू नेतायत. आपण बळी तो कानपिळी न्यायानं काम चालू आहे. आपण वाचायचं असेल तर डोंगरात जायला पाहिजे, कुठेतरी लपून राहायला पाहिजे, किंवा 5-50 लोकांनी आलेल्या लष्कराला तोंड दिलं पाहिजे. असं राहणं अवघड आहे, सामान्य गोष्ट नाही. तसं राहून लोक शिवाजी महाराजांच्या बरोबर राहत आहेत. किती विलक्षण आहे. आमची गावं कशाला पेटवता, आम्ही तुमच्या बरोबर, असं कोणी म्हणलं नाही. गावचा पाटील पुढे आला, काय आम्ही तुमच्या बरोबर, तुम्हाला काय पाहिजे ते देतो, पण गावाला त्रास देऊ नका. एक तरी उदाहरण आहे का? किती गावं होती हो स्वराज्यातली? एकही उदाहरण नाही, एकही घटना नाही. अजून एक सांगितलं होतं 11 महिने पगार होत नव्हते तरी. ते तर लष्कराचं झालं. अहो, पण गावं सामान्य लोक, लष्कर पोटावर चालतं किंवा त्यांचं शिवाजी महाराजांनी त्यांच्या जवळ असल्यामुळे ते प्रेरित झाले म्हणा. पण शिवाजी महाराज जवळ नसताना, गावात नसताना सगळे लोक प्रेरित झाले. साधी गोष्ट नाही.
त्यामुळे स्वराज्य निर्मिती झाली. कणाकणातून स्वराज्य निर्मिती, कणकण म्हणजे गावागावातून, गावागावातल्या प्रत्येक माणसातून. शिवाजी महाराजांच्या अंतःकरणातली जी भूमिका आहे ना, ती या प्रत्येकांच्या हृदयात आहे. या भूमीचं स्वराज्य करायचं, याचं धर्मराज्य करायचं, याचं रामराज्य करायचंय, ही भूमिका सगळ्यांची आहे. आणि म्हणून ही स्वराज्य निर्मिती सहज शक्य झाली. शिवाजी महाराजांनी ती केली. शिवाजी महाराजाचं काल जे सचिन महाराज बोलले ना, नेता पडला तरी पळून जाता कामा नये, शिवाजी महाराजांनी शिकवलं. नुसतं नेता नाही, स्वतः नेता होऊन युद्ध जागी आपण लढलं पाहिजे, हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. नेता पडला तर आपण तिथं उभारलं पाहिजे. हे स्वराज्य माझ्या सर्वांचं आहे. प्रत्येक गोष्टीत जिथं कमी पडत आहे तिथं आम्ही उभारलं पाहिजे. आपण नाही का दिंड्यात करत, आपण नाही का आता पंक्तीत करत, आपण नाही का चातुर्मासाच्या रहिवासात करत. आपण 40 पोरं राहतो, एखादं पोरगं आजारी पडलं आणि त्याच्याकडे स्वयंपाकाची व्यवस्था असेल, दुसरं पोरगं उभारतं त्या जागी. एखाद्याकडे वाढायची व्यवस्था आहे, पाय लंगडला, गावाकडे गेलं, दुसरं उभारतं ना. सांगावं लागतं का तू हे कर? नाही लागत. पंक्ती झाल्या, पत्रावळी स्वतःहून टाकतो. बरोबर आहे का नाही? खरं आहे का खोटं आहे बघा. कारण ही एक जाणीव आपल्याला शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. कुठलीही गोष्ट अडता कामा नाही. हे काम देवाचं, हे काम धर्माचं, हे काम आपलं. आत्मनिर्भर स्वराज्य. हा, स्वराज्याचा अर्थ स्व म्हणजे स्वतःचं राज्य. नुसतं स्वतःचं नाही, आत्मनिर्भर हे सगळं. स्व म्हणजे स्वतःचं आहे, स्वतःचं याच्या अर्थात सगळं आहे. केवळ माझा राजा म्हणजे माझं राज्य नाही, माझा राजा आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी केल्या पाहिजेत म्हणजे स्वराज्य. कारण माझा आहे, माझ्या घरात माझं मी सगळं करतो ना, मग माझ्या देशात माझ्या राज्यासाठी सगळं मी केलं पाहिजे म्हणजे स्वराज्य. ते शिवाजी महाराजांच्या प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक गावात आहे, प्रत्येक खेड्यात आहे. सगळ्या गोष्टी स्वयंपूर्ण, एकनिष्ठपणा वादच नाही. ते सिंधुदुर्गावर दादा भट्ट, त्याला किती जावा दादमभट ते नाहीच गेले, नाही गेले. एकनिष्ठपणा. हा हा, पिलंबट बिन दादमभट. पिलंबट नाव त्याचं, बिन म्हणजे वडील, दादमभटाचा पोरगा असलेला पिलंबट. जानभट अभ्यंकर, पिलंबट उपाध्याय, हे 2 जण आहेत. म्हणजे असं एक नव्हे, अनंत लोक आहेत. ते शिवगण आहेत. हा साक्षात शंकर आहे आणि त्याचे शिष्य म्हणजे शिवगण आहेत. अनेक लोक. किती लोक आहेत? तो एक एक माणूस आहे काय? कितीतरी लोक आहेत, कितीतरी. म्हणजे ते जिंजीपासून ते प्रतापगडापर्यंत आणि पन्हाळ्यापासून ते म्हणजे आता काय जुन्नरपर्यंत सगळीकडं एक एक माणूस आहे ना, एक एक चरित्र आहे ना, हिंदुस्थानाला प्रेरणा देणार आहे, हिंदुस्थानचं पुनरुत्थान घडवणार आहे. रामाजी पांगिरा नेहमी कथा सांगायसारखा विषय आहे. आपल्याला माहीत असतो कोण? मोरारबाजी. तुझा कौल घेतो काय? ये माझ्याकडे म्हणणारा. दिलेर खानाला थुंकतो, तुझा कौल घेतो काय? मी शिवाजी महाराजाचा माणूस, तुझ्या बाजूला येतो काय? धनदौलतीसाठी? छे. म्हणजे स्वराज्यातले लोक धनदौलतीसाठी लोकाच्या मागे जात नव्हते, दुसऱ्याच्या मागे जात नव्हते. त्यांना माहित होतं आपण काय करणार आहोत, आपण काय करतोय. आपलं काम केवळ पैशासाठी नाही आहे. पण आजची पिढी हा विसरते हो. पैशासाठी परदेशी जाते. आपली बुद्धिमत्ता आणि आपली शरीर परक्या कंपन्या, परकीय देशात सगळं वेळ करते आणि तिकडेच राहते. परत देशात सुद्धा येत नाही. बाप मिळाला तर पोस्टानं पैसे पाठवते, करून घ्या म्हणून सांगते वृद्धाश्रमात. ते खरे शिवभक्त आहेत असं म्हणता येणार नाही. ते खरे देशभक्त आहेत असं म्हणता येणार नाही. आमची मनीषा, आमची बुद्धिमत्ता आमच्या देशाच्या विकासासाठी वापरली ना तर खरं आहे. हा, तुम्ही जा परदेशात, पैसे मिळवा, माघारी या. तुम्हाला उपजीविकेला साधन पाहिजे, आवश्यक पैसे. हम खुश है एक लंगोटी और 2 रोटी में, तसं असलं पाहिजे. किती तिथे जाऊन किती पैसे मिळवले, हिऱ्याची भाकरी खाता येते काय? सोन्याचा तुकडा खाता येतो का? नाही खाता येत. भाकरीच खावी लागते. भाकरी जागी फार तर पुरणपोळी खाल, फार तर पिझ्झा खाल आताच्या भाषेत. पण नाही, तिकडं जाऊन आयुष्य तिकडं व्यतीत करणं हे काही खरं नाही. पुन्हा आपल्या देशात येऊन आपल्या देशाचा विकास, आपल्या देशाचा विचार, आपली बुद्धिमत्ता माझ्या देशासाठी. मी त्याबाबत एक उदाहरण सांगेन, उद्याला सांगतो, आजची वेळ संपली आहे. फिलिप रामाणी म्हणून एक डॉक्टर आहेत, त्यांचं उदाहरण उद्याला सांगतो. मला आता आले आठवण का. मोठा आहे फिलिप, हे त्यांचं म्हणजे हिंदू आहेत पण ते वेगळ्या पद्धतीनं विचार झाला म्हणून फिलिप. त्यांचा विचार उद्याला सांगतो. आजच्या पुरता आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.